आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। चाळीसगाव मनमाड महामार्ग की मृत्यूचा सापडा, फुटपाथ गायब, काटेरी झाडांचे साम्राज्य। चाळीसगाव नांदगाव मनमाड ते चांदवड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे NH 753 जे वरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर सावधान, कारण हा नॅशनल हायवे आता नॅशनल हायवे राहिलेला नसून तो चक्क काटेरी महामार्ग बनला आहे। विशेषतः गिरणानगर हद्दीत तर फुटपाथची पुरती वाट लागली आहे। गिरणानगर, गंगाधरी, श्रीरामनगर आणि फुलेनगर या भागातील फुटपाथवर आज काटेरी झाडांनी पूर्णपणे ताबा मिळवला आहे। झाडे एवढी वाढली आहेत की ती थेट मुख्य रस्त्यावर आली आहेत। यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही। नागरिकांना आपला जीव मुठीत धरून थेट डांबरी रस्त्यावरून चालावे लागत आहे। एकीकडे अवजड ट्रक जात आहेत आणि त्याच बाजूला दुचाकीस्वाराला झाडांमुळे रस्त्याच्या अगदी कडेने जावे लागत आहे। येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो, यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या महामार्गाच्या किनारी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरणासाठी झाडे लावली होती, पण उन्हाळ्यात या झाडांना पाणी न मिळाल्याने ती जळून खाक झाली। गंभीर बाब म्हणजे प्रशासनाने पुन्हा तिथे नवीन झाडे लावलीच नाहीत, उलट आता तिथे फक्त काटेरी बाभळीचे जंगल उगवले आहे। याशिवाय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे। प्रशासन नक्की काय करतंय? हाच का तुमचा विकास? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ही काटेरी झाडे छाटावीत आणि रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।